आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आता जवळपास प्रत्येक साखर कारखान्याकडे डिस्टिलरी प्लांट आहे आणि या डिस्टिलरी प्लांटमधून बाहेर पडणारं जे स्पेंट वॉश आहे ते सजीवांना जगण्यासाठी अशक्य अशा प्रकारचं विष तयार करतं आणि त्यामुळं हे स्पेंट वॉश खुलेआम कृष्णा नदीमध्ये सोडल्यामुळं कृष्णा नदीतलं पाणी दूषित होऊन मासे मरायला लागलेले आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतं? कारण या डिस्टिलरी प्लांटना जेव्हा परवानगी दिली जाते तेव्हा त्यांना ZLDचं सर्टिफिकेट अनिवार्य असतं, म्हणजे झिरो डिस्चार्ज, एक थेंबसुद्धा पाणी याच्यातून बाहेर सोडायचं नाही, त्या पाण्यावर प्रक्रिया करायचं आणि ते पाणी जाळायचं किंवा त्याचा इंधनासाठी वापर करायचा आणि ती यंत्रणा बसवल्याशिवाय त्यांना लायसन्स मिळत नाही। मग हे पाणी नदीमध्ये गेलंच कसा आणि सोडणाऱ्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळानं काय कारवाई केली, सरकारनं काय कारवाई केली, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। माणसं मरत असतील तर माणसाची अवस्था काय होईल? आज जुलाब, उलट्या, कावीळ या आजाराने कृष्णाकाठचा सर्वसामान्य माणूस हैराण झालेला आहे, बेजार झालेला आहे। त्याला जबाबदार कोण? तेव्हा या सगळ्या साखर कारखान्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे।